ट्रम्प यांची आगपाखड, नाटो मित्र देशांनी मदत न केल्यानं झाले संतप्त. तो कमकुवत होता, राजीनामा दिला ते बरं झालं. अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांच्या राजीनाम्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया. मुश्तबा खामेनी रशियात उपचार घेतोय, इराणी राजदूतानं केला खुलासा. मोदी सरकारनं होर्मुझमध्ये उतरवलं नौदल, भारतीय व्यापारी जहाजांना नौदलाचं संरक्षण. होर्मुझमध्ये रखडलेली सर्व 22 भारतीय जहाजं सुरक्षित, केंद्र सरकारची माहिती. एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी, केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली. राज्यात सिलेंडरची साठेबाजी सुरू असल्याची महायुतीची कबुली, मंत्री भुजबळ म्हणतात घरगुती सिलेंडरचे 18 साठेबाज अटकेत. राज्यात 1208 घरगुती सिलेंडर जप्त. घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मंत्री भुजबळांचं विधानसभेत निवेदन. सरकारी इंधन कंपनीच्या पप्पावर रॉकेल बेल, महायुतीकडून रॉकेलचा दर निश्चित, मंत्री भुजबळ यांचं विधानसभेत निवेदन. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना गॅस पुरवठा का नाही, सरकारनं खोटं बोलू नये, नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं. वाहतूक ठप्प झाली तर कर्ज फेडायचं कसं, वाहतूकदारांचे कर्ज हप्ते पुढे ढकला, पंतप्रधान मोदींना वाहतूकदार संघटनेचं साकडं. कुर्ल्यात मुजोर फेरीवाल्याचा पुन्हा माज, 40 फेरीवाल्यांकडून हिंदू तरुणाला मारहाण, रमजान काळात कुर्ल्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या, 19 मार्च पासून 15 डब्यांच्या लोकल धावणार. नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार, शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस, बीड, सांगली, हिंगोली आणि लातूरमध्ये गारपिटीसह अवकाळी, ज्वारी, कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान.